नमस्कार, मी जगन्नाथ जावळे. आपण पाहतात प्रवासी संचार, प्रवासी दुनियेची इत्थंभूत खबर. मी उल्हासनगर कॅम्प नंबर 2 या ठिकाणी आलेलो आहे. गुरुनाथ बाळू जाधव बौद्ध सामाजिक कार्यकर्ते, कवी आणि गायक आहेत. सामाजिक कार्याबरोबरच गायकीतून समाज प्रबोधन करत असतात. आता माझ्यासमोर समाजभूषण उत्तमराव गायकवाड साहेब बसलेले आहेत. त्याचबरोबर सामाजिक न्याय हक्क विशेष अधिकारचे केंद्रीय सदस्य माननीय प्रकाश जाधव साहेब बसलेले आहेत. गुरुनाथ जाधव गायकीतून प्रबोधन करत असतानाचा अनुभव सांगा. सप्रेम जय भीम. मी गुरुनाथ बाळू जाधव, मुक्काम वडवली, खुर्द, पोस्ट निजे, तालुका कल्याण. गायकीचा अनुभव सांगायचं म्हटलं तर साधारणतः मला खूप लहानपणापासून गायण्याचा छंद आहे. त्याच्यातून मला लिहिण्याचा पण छंद माझ्यामध्ये तयार झाला. परंतु गाणे लिहिता मला जेव्हा मी गाणं लिहित असताना मला लेख सुद्धा मी लिहायला लागलो. तर त्याच्यातून मी समाजाशी वावरताना मला काही लोक हे करायला लागले, ऑफर करायला लागले. तर मग त्याच्यातून मी साधारणतः 30 वर्षापूर्वी एका कार्यक्रमात एक डायलॉग बोललो बाबासाहेबांच्या जीवनावरचा. लोहापरी ताठा त्या कायेला, चंदनापरी गंध त्यांच्या कीर्तीला, ना कधी वाकला ना कधी झुकला, दाही दिशा गंध नाश पावला. तिथून मला समाजाने थोडं म्हणजे पुढं जाण्यासाठी एक मार्ग किंवा प्रोत्साहन दिला. परंतु काही आर्थिक सामाजिक अडचणीमुळे मला थोडीशी अडचण निर्माण झाल्यामुळे मी थोडा मागे पडलो. गाणी लिहिता साधारणतः 250-300 गाणं माझ्याकडे आहेत, बाबासाहेबांचे, इतर समाजाचे. त्याच्यातून मी संगीत म्हणजे गाण्याला संगीत पण द्यायला लागलो. परंतु कुणी मला माझ्यासाठी मला प्रोत्साहनस्पद अशी गोष्ट घडलीच नाही. पण आज सन्माननीय जावळे साहेब, तुम्ही माझ्यासाठी खूप एक मोलाचं एक लेण आहे. हे बाबासाहेबांच्या कृपेमुळे. त्याच्यातून मला सिद्धेश्वर वार्ताचे बाळासाहेब कांबळे यांनी माझे मातेपुरीची व्याख्या, आघात संविधानावर, संविधान गौरव दिन म्हणून हे लेख माझे प्रसिद्ध केले. त्याच्यातून मला अजून प्रोत्साहन ह्या वयातही मला लिहिण्यासाठी एक जोम मिळाला. जाधव साहेब, बोला. तुम्ही आता सांगितलं की माझा आवाज पण गोड आहे, मी लिहितो फार सुंदर. तर तुमच्या आतापर्यंतच्या गायकी क्षेत्रामध्ये आणि लिखाणातून अत्यंत सुंदर असं कुठलं गाणं आहे की ते थोडं 2-4 ओळी म्हणून दाखवा आम्हाला. मैं भीमजी के कर्मों से पढ़ने लगा, मैं भीमजी के कर्मों से पढ़ने लगा, मैं ऊंचा गगन में उड़ने लगा, मेरे दिल में खुशहाली बढ़ने लगा, मैं दिल में खुशहाली बढ़ने लगा, मैं ऊंचा गगन में उड़ने लगा. क्या बात. एकदम सुंदर आवाज आहे तुमचा. आत्ता माझ्यासमोर आत्ताच त्यांना केंद्रीय सामाजिक मंत्रालयातून एक केंद्राकडून एक पद मिळालेलं आहे. ते सदस्य आहेत केंद्राच्या विशेष मागासवर्गीयाचे. प्रकाश सोमनाथ जाधव इथं बसलेले आहेत. ते अतिउत्कृष्ट गायक तर आहेतच, परंतु त्यांचं जे प्रेस आहे, ओमकार प्रिंटिंग प्रेस, याच्यामध्ये त्यांचा आतापर्यंत कुणी हात धरलेला नाही. तर ते इथं बसलेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक चळवळीच्या मुशीतून तयार झालेलं नेतृत्व आहे. सर, तुम्हाला आता नेटकंच एक पद मिळालेलं आहे केंद्राकडून, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हे पद म्हणजे मला सहजासहजी तर काय मिळालेलं नाही. त्यासाठी मी आंबेडकरी चळवळीशी प्रामाणिकता ठेवणं हे मी माझं पूर्वीपासून, विद्यार्थी दशेपासून ते आत्तापर्यंत ही प्रामाणिकता ठेवली आहे. आणि त्याची कुठेतरी दखल केंद्र सरकारने घेतलेली आहे. मी कुणाकडेही मला उपविभागीय दक्षता नियंत्रण समितीचं पद मिळावं याकरिता अर्ज केला नव्हता. मात्र आंबेडकरी चळवळ
यामध्ये सातत्य ठेवल्याने वेगवेगळे आंदोलन असतील, मोर्चे असतील, आपल्या जनतेसाठी आपण कायम सोबत राहिलो आणि त्याचीच कुठेतरी पोचपावती म्हणून आमचे NDMJचे राष्ट्रीय महासचिव सन्माननीय ॲडव्होकेट डॉक्टर केवल जिवके साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव सन्माननीय वैभवजी गीते साहेब यांनी माझ्या नावाचं रिकमेंडेशन केंद्र सरकारला केलं आणि त्या माध्यमातून त्यांनी मला पारखलं आणि समाजामध्ये अधिक काम करण्याची उर्मी मला या पदाच्या माध्यमातून मिळाली आहे. या पदाला निश्चितपणे मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन आणि आत्ताच आमचे मित्र मोठे बंधू गुरुराजी जाधव साहेब यांनी अत्यंत उत्कृष्ट असं गायन केलं की ही अशी कलावंत जे आहे त्यांच्याबद्दल आपल्या समाजाने जे दडलेले कलावंत ते लिहितात चांगले. जवळपास त्यांना आम्ही विचारलं तर 750 गाणी त्यांनी लिहिलेली आहे. उत्कृष्ट आवाज आहे म्हणजे. आणि आता त्यांनी सांगितलेलं आहे की त्या गाण्यामध्ये त्यांनी सांगितलं हिमजी के कर्मों से मैं बढ़ने लगा, मैं ऊंचा गगन में बढ़ने लगा. हिमजी के कर्मों से बढ़ने लगा, मैं ऊंचा गगन में उडने लगा. म्हणजे आम्हाला विहार करण्याचं बळ बाबासाहेबांनी दिलं. आम्ही गावकुसाबाहेरची माणसं. मात्र मी आज अभिमानाने सांगतो, आज जर गावात गेलो तर आज बाबासाहेबांनी दिलेला जो संदेश आहे गावं सोडा आणि शहराकडे चालतो. कारण त्या शहराकडे आल्यानंतर तुम्हाला शिक्षणाचा दर्जा मिळतो. गावात तर शिक्षण आहे परंतु बाबासाहेबांनी सांगितलं होतं गावं सोडा आणि शहराकडे चालतो आणि शिका. हा मूळ मंत्र आपल्याला बाबासाहेबांनी दिला. आज आपला समाज शिकलेला आहे. आज गावकुसाबाहेरची आपली जो समाज आहे, आज आम्ही गावात जर गेलो तर गावात कुसाच्या म्हणजे गावाबाहेरची माणसं आम्ही आज मोठमोठे बंगले आणि त्या बंगल्यांवर गिळा फडकताना जे आपण झेंडा पाहतो त्यावेळेस बाबासाहेबांच्या आपल्यावर किती ऋण आहेत हे दिसतं. बंगले झाल्यानंतर गाव सुरू होते म्हणजे एंट्री आपली आता बंगल्यांपासून झाली. ही सगळी देण आपल्या विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब. जाधव साहेब, तुम्ही प्रिंटिंग प्रेस तर तुमची आहेच, त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये तुमचा हातखंडा एवढा हे आहे. आत्ताच तुम्ही उत्तमराव गायकवाड साहेबांचं एक गौरव ग्रंथाचं काम केलं आहे. ते आम्ही आता जस्ट श्रीपाल सबनीस साहेबाला दाखवलं आणि ते पुस्तक चालत असताना ती एवढी उत्कृष्ट कोणत्या प्रेसमध्ये छापून आणलं असा प्रश्न त्यांनी गायकवाड साहेबांना केला. त्याच्यामागचं तुमचं जे काही कामाची पद्धत आहे आणि कामाचा जो म्हणजे तुमचा आलेख वरचीवर ओढतच चाललेला आहे म्हणजे उंचावत चाललेला आहे, त्याविषयी 1-2 शब्द सांगा. मी तर बघा भाग्य तर आपण मानतच नाही परंतु मी स्वतःला एक नशिबान समजतो. एका मोठ्या व्यक्तिमत्वाचं गौरव ग्रंथ करण्याचं काम मला लावले. मी ज्यावेळेस आदरणीय समाजभूषण आमचे मार्गदर्शक आमचे नेते उत्तमरावजी गायकवाड साहेब यांचा गौरव ग्रंथाचं काम सुरू केलं आणि ते मुद्रण करत असताना म्हणजेच टाईप करत असताना त्यांचा गौरव ग्रंथावर प्रचंड मोठमोठ्या व्यक्तीनं साहित्यिकांना कवींना लिहिलेलं आहे. हे कुणाच्याही नशिबात नसतं. हे गायकवाड साहेबांचं जवळपास 400 पानाचा गौरव ग्रंथ आहे. मी आत्तापर्यंतच्या माझ्या प्रिंटिंग व्यवसायात 30 वर्ष झाली. 30 वर्षामध्ये अनेक लोकांचे मी गौरव ग्रंथ केले परंतु गायकवाड साहेबांसारखा गौरव ग्रंथ पहिल्यांदा की एवढे मोठमोठे दिग्गज साहित्यिक वीरेंद्र जाधव असतील, विश्वास पाटील साहेब असतील, आपले डॉक्टर श्रीपाल सबनीस असतील, रतन नाग असतील, काकासाहेब खंबाळकर असतील, आनंदराज आंबेडकर साहेब असतील, अशी बरेच दिग्गज लोकांनी गायकवाड साहेबांसाठी केलेलं आहे. आणि त्यांचा जो सामाजिक चळवळ आंदोलनं आणि हे करत असताना गायकवाड साहेबांच्या ज्या धर्मपत्नी त्यांनी त्यांना गायकवाड साहेबांना खूप मोठी मुलाची साथ दिलेली आहे. आणि कोरोनासारख्या महामारीमध्ये साहेबांसारखं व्यक्तिमत्व हे ग्रासलं होतं. का ग्रासलं? कारण कोरोना काळात ते लोकांच्या जनसेवेत होते आणि जनसेवा करत असताना देहभान विसरून गायकवाड साहेबांनी कोरोनामध्ये लोकांची सेवा केली आणि त्या कोरोनाची लागली. आयुष्याच्या शेवटच्या वळणावर गायकवाड साहेब हॉस्पिटलमध्ये होते परंतु तुषारदादा म्हणजे उत्तमरावजी गायकवाड साहेब यांचा चिरंजीव. खरंच त्यांचा जो लेख या गौरव ग्रंथात आणि जे चित्रण तुषारदादांनी केलेलं आहे ते टाईप करताना मी रडत होतो. म्हणजे टाईप करणारा जर रडत असेल तर त्यांच्या गायकवाड साहेबांच्या कुटुंबात किती मोठं वेदना त्या काळात झाल्या असतील. आणि लोकांचं प्रेम
हे गायकवाड साहेबांसाठी त्या पुस्तकातून गौरव ग्रंथातून दिसलेला आहे. हा डेमो दिलेला आहे, फक्त हे नॉर्मल हा डेमो आहे, परंतु त्याला साज शृंगार करण्याचं काम अजून बाकी आहे. गायकवाड साहेबांना मी वचन दिलेलं आहे, जरी उशीर झाला असेल पण बोलतात लेट बट स्वीट, म्हणून मी गायकवाड साहेबांचा जो गौरव ग्रंथ आहे, फक्त गौरव ग्रंथ प्रकाशन करणं हा मी प्रकाशन तर करणारच आहे, परंतु त्यांच्या जीवनामध्ये गायकवाड साहेब आणि त्यांच्या धर्मपत्नीचा एक मोठा गौरव मुंबईसारख्या यशवंतराव चव्हाण नाट्य मंदिरामध्ये सभागृहामध्ये हे तर आम्ही करण्याचा मानस आमच्या समितीनं निश्चित केलेला आहे. आणि निश्चित स्वरूपात त्या कार्यक्रमाला आम्ही एवढा मोठा उंच दर्जा देणार आहे की त्यांच्या आत्तापर्यंत सामाजिक चळवळीला आपण समाजाच्या वतीने काहीतरी देणं लागतो. गायकवाड साहेबांच्या सामाजिक कार्याला सॅल्यूट करणारा, सलाम करण्याचा तो कार्यक्रम आम्ही घडवून आणणार आहे. आणि त्यासाठी आमच्या गौरव ग्रंथाचे संपादक, प्रवासी संचारचे सन्माननीय संपादक माननीय जगन्नाथजी जावळे साहेब यांनी 3 वर्ष सातत्य गौरव ग्रंथात ठेवलं. खऱ्या अर्थानं गायकवाड साहेबांनी लेखांची मांडणी कवी लेखकांकडून करून घेतली, परंतु ती पूर्णत्वास नेण्यासाठी जावळे साहेबांचं योगदान कोणीही विसरू शकत नाही. हे धन्यवाद. अजरामर असं काम या गौरव आता जो ग्रंथात तुम्ही गौरव ग्रंथ, तर त्याचं प्रकाशन तर आपण होणारच आहेत, पण त्या प्रकाशनाचे जे लेखक आहेत, म्हणजे ते जे आहेत, ज्यांचा गौरव ग्रंथ बाहेर येतोय, ते माननीय उत्तमरावजी गायकवाड इथं बसलेले आहेत. साहेब, 2 शब्दात काय सांगाल? प्रश्न आज माझ्या सामान्य बाबासाहेब आंबेडकर हयात असताना बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जी आहे, ही चळवळ पुढं प्रामाणिकपणे नेण्याचं काम लोककलावंतांनी केलेलं आहे. ते विविध प्रकारचे जे कलाकार, म्हणजे ते रस्त्यावरचे असतील, चावडीतले असतील, कोण असतील, या कलाकारांनी बाबासाहेबांची चळवळ पुढं नेण्यासाठी मोलाचं काम केलेलं आहे. आणि बाबासाहेब एका जाहीर सभेत बोलता बोलता म्हणाले की माझ्या 10 सभा आणि माझ्या एका कलावंताचं एक गाणं ते बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला याच्यावरून सिद्ध असं होतं की 10 सभेच्या पेक्षा हे गाणं चांगलं आहे, की बाबासाहेबाचं ते असं होतं. त्याच्यामुळं आज योगायोगानं तुमच्या माध्यमातून, दादासाहेबांच्या माध्यमातून एक चांगले लोककवी ज्यांचा सुंदर आवाज आहे असे आदरणीय जाधव साहेब हे कवी या ठिकाणी मला या ठिकाणी भेटले. आणि त्याच्यामुळं तो एक वेगळा बाबासाहेबाचा शब्द खरा झाला, असं हे ऐकून आनंद होत आहे. धन्यवाद. हे तिघही अगदी दिग्गज मला या ठिकाणी भेटले आणि मला मोह आवरला नाही की ह्यांची आज मी मुलाखत घेतल्याशिवाय राहत नाही, आणि म्हणून मी माझ्या प्रवासी संचारच्या चॅनलवर हे आज मी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद. जय भीम.